काय विचार आता हा पहिला प्रश्न त्याच्यावर आपली चर्चा चालू एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की पाठ्यपुस्तक एक साधन आहे पहिली महत्वाची. आपलं मुख्य काय आहे? क्षमता आहे मुख्य. पाठ्यपुस्तकामध्ये व्यापक प्रमाणात क्षमता दिलेल्या आहेत आणि विषयनिहाय क्षमता दिली. बीएससी वाचला असेल लक्षात आणि आपलं हे मूल्यवर्धन जे आहे त्याच्यामधला एक घटक आहे. आपल्याला आपल्या क्षमता त्या व्यापक आहे पाठ्यपुस्तकामध्ये आणि ह्या नाही का थोडं आपलं कमी प्रमाणात म्हणता येईल किंवा आपल्याला मूल्यवर्धन या विषयासंदर्भातच या क्षमता इथे घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला भावनिक सांगता येईल, नैतिक सांगता येईल, त्याच्यामध्ये सामाजिक सांगता येईल. म्हणजे हे हा भाग याच्यामध्ये घेतलेला आहे आणि हा थोडासा व्यापक भाग. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की याच्यामध्ये आपण उपक्रम राबवतो. आधी निष्पत्ती साध्य करण्यासाठी उपक्रम आपण राबवतो. पाठ्यपुस्तकामध्ये माझी क्षमता साध्य करण्यासाठी आद्य निष्पत्ती दिलेली आहे. त्या आद्य निष्पत्ती राबवण्यासाठी पाठ्यक्रमासाठी आपल्याला सोयीसाठी भाग घेतला. आपला हा उद्देश नाही की फक्त तू पाठ्यपुस्तकाला शिकवा, तुम्ही तुमच्या मनाला सुद्धा शिकू शकता. फक्त ती त्याच्यामध्ये ती आद्य निष्पत्ती साध्य झाली आणि त्याच्यामध्ये ही जी क्षमता आता हे मूल्यवर्धन आता त्याच्यामध्ये आता हे आपण किती क्षमता बघितल्या? 4 क्षमता. आता आपण इथे जर बघितल्या तर मी पहिल्यांदाच सांगितलं की या आपल्या विषयनिहाय क्षमता या स्तरनिहाय असतात. 5+3+3+4 या स्तरनिहाय क्षमता असतात. प्रत्येक स्तराच्या वेगवेगळ्या क्षमता असतात आणि असा उद्देश असतो. समजा 6वी ते 8वीच आपण घेतलं तर 6वी मध्ये जी पहिल्या वर्गात विद्यार्थी आलेला आहे तो 8वीला जेव्हा उत्तीर्ण होईल त्यामध्ये त्याची ती क्षमता 8वी उत्तीर्ण तेव्हा तो प्राप्त झाली पाहिजे ती क्षमता. आणि इथं मूल्यवर्धनामध्ये असं दिलेलं आहे की या 4 क्षमता प्रत्येक स्तरामध्ये घेतल्या. या 4 क्षमता त्याच्यामध्ये साध्य झाल्या पाहिजेत आणि कोणकोणत्या वयोगटानुसार ते साध्य झाल्या पाहिजेत म्हणजे ते वयोगट त्याचा लक्षात घेतलाय, स्तर लक्षात घेतलाय आणि त्यानुसार ती उपक्रमाची निर्मिती इथं केलेली आहे फक्त मूल्यवर्धन संदर्भामध्ये. आणि आपण शाळेमध्ये जे करतो ते उपक्रमाची निर्मिती किंवा कृती कार्यक्रम राबवत असतो आपला तो व्यापक स्वरूपामध्ये तो राबवतो अशा प्रकारे आपल्याला फरक सांगता येईल. Yes. Supported system is मूल्यवर्धन supported system. मेन कोर्स पाठ्यपुस्तक ठीक आहे आता चालू आहे. नाही शेवटचा प्रश्न घेऊया आणि चहा लावूया. शेवटचा प्रश्न